नमस्कार, मी अविनाश पवार आपल्या आवाजच्या नवीन बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। हाक तुमची साथ आमची, अर्थात आपल्या हक्काचं व्यासपीठ आपला आवाज। आपल्या आवाजमध्ये आज दिवसभरातल्या घडामोडी आपण विस्ताराने जाणून घेणार आहोत। मात्र सुरुवातीला पाहूयात हेडलाईन। शेतकरी संघटनेचा प्राण हरपला, शरद जोशी यांचे राहत्या घरी वार्धक्याने निधन, त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार। रायगड जिल्ह्यातील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिले स्वच्छतेचे धडे, खेड आंबेगाव जुन्नर शिरूरसह अनेक तालुक्यात एकाच वेळी राबवले स्वच्छता अभियान। या आणि इतरही सगळ्या घडामोडी आपण विस्ताराने पाहणार आहोत, मात्र या छोट्याशा ब्रेक नंतर। कुठं घडलं, कसं घडलं, आता पहा रोजच्या घडामोडी घर बसल्या आपल्या टीव्हीवर। हो, आपल्या स्थानिक केबलद्वारे आम्ही घेऊन येत आहोत आपला आवाज। आपल्या हक्काचे व्यासपीठ, अर्थातच हाक तुमची साथ आमची। आम्ही घेऊन येत आहोत आपला आवाज। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो या बातमीपत्रामध्ये। बातमीपत्राची सुरुवात काहीशा दुःखदायक बातमीने करतोय, ती म्हणजे शेतकरी संघटनेचा प्राण म्हणजे शरद जोशी त्यांचं त्यांच्या पुण्यातल्या राहत्या घरी दुःखद निधन झालंय नुकतंच। त्यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शरद जोशी म्हणजे शेतकरी संघटनेचा जणू प्राणच। त्यांनी त्यांच्या आंदोलनामधून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्यांचं कांदा भाववाढीचं आंदोलन आपल्या सगळ्यांच्या स्मरणात असेलच। शरद जोशी म्हणजे जणू चालतं बोलतं कृषी विद्यापीठच होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यांच्या या अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते। शरद जोशी यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अनेक लढे उभारले। त्यातूनच त्यांच्यासोबत राजू शेट्टींसारखे शेतकरी नेते देखील तयार झाले, जे आजही शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता लढत आहेत। देव आणि दैवामुळे नव्हे तर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत आहे अशी हाक देत 1979 साली शरद जोशी नावाच्या झंझावातानं बिगर राजकीय अशा शेतकरी संघटनेची स्थापना केली। शेतकऱ्यांचं दुःख ओळखून त्यांना संघटित करण्यासाठी शरद जोशी UN मधील बड्या पगाराची नोकरी सोडून भारतात परतले। घराणं, जात आणि पैसा या सर्वच गोष्टी प्रतिकूल होत्या। या बामणाच्या पोराला शेतीतलं काय कळतं म्हणून त्यांची हेटाळणी झाली। मात्र शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या ऐक्यासाठी दिलेल्या हाकेला शेतकऱ्यांनीही साथ दिली आणि नाशकात 1980 मध्ये केलेल्या कांदा आंदोलनानं शरद जोशी शेतकऱ्यांच्या चळवळीचं केंद्रबिंदू बनले। शरद जोशींच्या सभांना लाखांची गर्दी जमू लागली। संघटनेत निस्वार्थी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची मोठी फौज शरद जोशींच्या मागे उभी राहिली। त्यांनी तयार केलेल्या शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर लावणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब बनली। शेतकऱ्यांचं शोषण हा राजकारण्यांसाठी केवळ तोंडी लावण्याचा विषय होता। मात्र शरद जोशींमुळे शेतकऱ्यांची गंभीरपणे दखल घेणं राज्यकर्त्यांना भाग पडलं। शेतकरी संघटित होऊ लागल्यानं सोयीचं राजकारण शरद जोशींमुळे गैरसोयीचं होऊ लागलं। शरद जोशींनी शेतीचं नवनवीन अर्थशास्त्र मांडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती पसरवली आणि राज्यकर्त्यांची झोप उडवली। जागतिकीकरणाचं खुलं समर्थन करत पहिल्यांदाच शेतमालाच्या रास्त भावाचा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर केंद्रस्थानी आणला। या एककलमी कार्यक्रमासाठी त्यांनी उपोषण, मेळावे, प्रशिक्षण शिबिरं, अधिवेशनं आणि प्रसंगी तुरुंगवासही भोगला। त्यांना शेतकऱ्यांसह स्त्रियांचाही तेवढाच कळवळा होता। त्यांनी शेतकरी महिलांसाठी क्रांतिकारी असं लक्ष्मीमुक्त अभियान सुरू केलं। याचीच परिणिती म्हणजे 1986 मध्ये शेतकरी महिलांसाठी चांदवडमध्ये घेतलेल्या अधिवेशनाला 2 लाख महिलांची उपस्थिती। जमिनीचे सातबारे महिलांच्या नावे करण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आणि लाखो महिलांची नावं सातबाऱ्यावर आली। जेवढ्या जोशात त्यांनी चळवळ उभारली तेवढ्याच धारधार लेखणीनं त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले। चांदवडची शिदोरी, स्वातंत्र्य का नाचलं, अंगारमळा, बळीचं राज्य येणार, पोशिंद्याची लोकशाही ही त्यांची गाजलेली पुस्तकं। मात्र कालांतरानं त्यांच्या अराजकीय चळवळीनं राजकीय वळण घेतलं। त्यांनी 1994 साली स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली। मात्र ते राजकारणात अपयशी ठरले। त्यात निसर्ग नियमानुसार या संघटनेतही मतभेद झाले आणि शेतकऱ्यांसाठी नवनवीन संघटनांचे झेंडे उभे राहिले। 2004 साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली। सभागृहातही त्यांनी शेतकऱ्यांचाच आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। मात्र आयुष्याच्या अखेरच्या काही वर्षात इनिंग खेळून झालेल्या खेळाडूसारखं पॅव्हिलियनमध्ये बसून हा सारा खेळ पाहणं पसंत केलं। मात्र त्यांनी शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या संघर्षाच्या वाटेवर आजही अनेक शेतकऱ्यांच्या संघटना आपापला झेंडा घेऊन चालत आहेत। पिंपरी चिंचवडच्या एका क्षेत्रीय सभेमध्ये काँग्रेसच्या 2 गटामध्ये हाणामारी झाली। याच्यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि आता पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हे देखील दाखल झालेले आहेत।
पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेस नगरसेवकांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। काँग्रेस नगरसेविका आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापती गीता मनसरकर यांना विरोधी गटातील महिलांनी अक्षरशः केसांना पकडून मारहाण केली। तर नगरसेवक कैलास कदम आणि नगरसेवक सद्गुरू कदम यांचा भाऊ प्रवीण कदमवर प्राणघातक हल्ला झाला। मनसरकर आणि कदम गटात क्षेत्रीय कार्यालयातील सभेत वादावादी झाली। या वादावादीचं रूपांतर मारहाणीत झालं। त्यात नगरसेविका मनसरकर यांना महिलांनी तर नगरसेवक कदम यांच्या भावावर प्राणघातक हल्ला झाला। या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत। आज 4 वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं कराळवाडी भागातील नागरिकांच्या समस्या याबाबत सर्व संबंधित नगरसेवक आणि महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग हजर होते। त्याच्यामध्ये श्रीमती गीता मनसरकर या नगरसेविका आहेत आणि कैलास कदम सद्गुरू कदम हे देखील त्या भागातील नगरसेवक आणि कार्यकर्ते आहेत। तर वार्डाच्या समस्यावरून त्या दोघांमध्ये थोडीशी शाब्दिक वादावादी झाली। त्यामध्ये श्रीमती गीता मनसरकर यांना मार लागलेला आहे, त्या जखमी आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि दोन्ही बाजूचे FIR घ्यायचे काम सुरू आहे आणि त्यानंतर पुढची कारवाई करण्यात येत आहे। दोन्ही बाजूचे काही लोक जखमी आहेत, ते पोलीस त्याबाबतीत तपास करत आहेत आणि त्या अनुषंगाने जी पुढची कारवाई कायदेशीर आहे ती आपण करत आहोत। पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण यामुळे तापले आहे। क्षेत्रीय सभेमध्ये काँग्रेस नगरसेवकांच्या 2 गटात हाणामारी झाली। नगरसेविका गीता मनसरकर यांना यात बेदम मारहाण झाली आहे। या संदर्भात परस्पर विरोधी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। काँग्रेस नगरसेवक कैलास कदम, सद्गुरू कदम, स्वीकृत सदस्य हमीद शेख, ॲडव्होकेट सुशील मनसरकर यांच्यासह 12 जणांना अटक करण्यात आली होती। या हाणामारीत 4 महिलांचा देखील समावेश होता। आपला आवाज स्मिता शिंदे, पिंपरी चिंचवड। संगमनेरमध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये कुठलीही पावती न देता विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतलं जात होतं। ही बाब छात्र भारती संघटनेच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या संदर्भात एक आंदोलन उभं केलं। राजकीय तसेच उद्योगपती संस्थाचालक असलेल्या संगमनेर शहरातील नामांकित महाविद्यालयांकडून विकास निधीच्या नावाखाली कुठलीही पावती न देता पैसे घेऊन गरीब विद्यार्थ्यांची मोठी लूट करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून दिले ते छात्र भारती विद्यार्थी संघटनेने। मुलींना मोफत शिक्षणाचा कायदा असतानाही त्यांच्याकडूनही बेकायदा फी डोनेशन घेतले जात असल्याने संस्था चालकांवर विकास निधी प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने केली आहे। शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात छात्र भारतीने सोमवारपासून संगमनेर महाविद्यालयाचे गेट बंद आंदोलन सुरू केले। त्या दिवशी आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी डेप्युटी डायरेक्टरांबरोबर मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व मुद्दे मांडले, पण त्यांनी सांगितलं की आम्ही निर्णय देऊ, पण अद्यापही त्यांनी निर्णय दिलेला नाही आहे आणि त्यासाठीच आम्ही हे आंदोलन करतोय। जोपर्यंत ते निर्णय देत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील। त्यामुळे आम्ही अगदी निर्वाणीचा इशारा देऊन महाविद्यालयाला सांगितलं की आम्ही 14 तारखेपासून म्हणजे आजपासून हे आंदोलन करत आहोत। अगदी ते पैसे परत देईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। याच आंदोलनात आणखी दुसराही एक मुद्दा आहे की महाविद्यालयानं या दुष्काळाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून प्रति विद्यार्थी 1100 रुपये जवळजवळ 1 कोटी रुपये डोनेशनच्या स्वरूपात घेतलेले आहेत। ते पैसे परत द्यावेत यासाठी आंदोलन आहे। जोपर्यंत ते पैसे परत करत नाहीत तोपर्यंत आजपासून हे आंदोलन सुरू राहील आणि जर आजच्या आज या प्रश्नाचा निकाल लागला नाही तर उद्यापासून आम्ही सर्वजण महाविद्यालयाच्या गेटवरती उपोषणाला बसणार आहोत। डेप्युटी डायरेक्टरांसोबत झालेली बैठक, छात्र भारती संघटनेचे सर्व पदाधिकारी व प्राचार्य यांच्यासोबत झालेली बैठकीत डेप्युटी डायरेक्टरांनी स्पष्ट उल्लेख केला होता की रेंटेबलच्या विद्यार्थ्यांचे 1ही रुपया फी घेऊ नये, जेवढे सर्क्युलरनुसार असेल त्याप्रमाणे चालावे। तरीही संस्थांनी याचा फॉलोअप घेतलेला नाही, त्यानुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात। आज छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी गेट बंद आंदोलन जे उभं केलेलं आहे त्या संदर्भातली कोणतीही सूचना महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अथवा संस्थेला अद्याप मिळालेली नाही। यापूर्वी त्यांचं पत्र आम्हाला आलं होतं 8 डिसेंबरच्या संदर्भातलं। त्यानंतर आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे, प्राचार्यांनी केलेली आहे, मॅनेजमेंटच्या सर्व संस्थाचालकांनी, माननीय कार्याध्यक्षांनीही त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांना त्या संदर्भामध्ये सविस्तर कल्पना दिलेली आहे। कोणतेही पैसे हे नियमबाह्य घेतलेले नाही, विद्यापीठ सर्क्युलरचा आधार घेऊनच या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। महाविद्यालय प्रशासन आणि संस्था चालकांनी मागण्या मान्य नाहीच केल्या तर मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दत्ता ढगे यांनी दिला आहे। आपला आवाज विवेक भिडे, संगमनेर। शिरूर तालुक्यातील करडे गावाजवळ असणाऱ्या दावन मलिक वस्तीतील एका घरावर दरोडा पडला। या दरोड्यादरम्यान या घरातला ऐवस्तर लुटला गेला, त्यासोबत या घरातल्या लोकांना जबर मारहाण केली दरोडेखोरांनी।
यामध्ये एकाला जीव देखील गमवावा लागलाय। मात्र अजूनही शिरूर पोलिसांना या दरोडेखोरांचा पत्ता लागू शकलेला नाही, त्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले। शिरूर तालुक्यातील करडे गावाजवळ असणाऱ्या या दावन मलिक वस्तीत 5 डिसेंबर रोजी रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकून सुमारे 1,87,700 रुपये किमतीचा सोने चांदीचा ऐवज लुटून नेलाय। या दरोड्यात दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या घरात असणाऱ्या आबालवृद्धांना झोपलेले असताना या चोरट्यांनी मारहाण केली। या मारहाणीत गंभीर जखमी झालेले मच्छिंद्र बादल यांचे पुणे येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना 12 डिसेंबर रोजी निधन झाले। या दरोड्याच्या घटनेला 6 दिवस उलटले असतानाही अद्याप शिरूर पोलिसांना दरोडेखोरांना पकडण्यात अपयश आल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ गावातील दुकाने बंद ठेवून 1 तास रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी नागरिकांनी शिरूर पोलिसांच्या कारभाराविषयी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। एका ग्रामस्थाचा जीव गेल्यानंतर का होईना आता तरी शिरूर पोलिसांनी या दरोडेखोरांना जेरबंद करायला हवं, त्या संदर्भातला तपास आता तीव्र गतीने व्हायला हवा, हीच या नागरिकांची मागणी आहे। आत्ताच आपल्या हातात एक बातमी येते, ती म्हणजे नारायणगाव ग्रामपंचायती संदर्भात जी गाळे मालकावर एक कारवाई झाली होती ती वादातीत ठरलेली होती। 11 ग्रामपंचायत सदस्यांसह 18 जणांवर या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता। त्यांना आज खेड न्यायालयामध्ये हजर केलं असता काय सुनावणी झालेली आहे हे आपण जाणून घेणार आहे। आपले बिरचूप सुरेश वाणी आपल्या सोबत आहे। सुरेशजी, काय सांगाल मला की काय आज न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे आणि आता पुढे काय घडणार आहे? अविनाशजी, 18-16 नोव्हेंबर 2015 रोजी नारायणगाव ग्रामपंचायतीने आघो नावाच्या गाळेधारकाकडे थकबाकी आहे असं कारण पुढे करून त्या गाळ्यातील साहित्य जप्त केले होते। त्यावेळेस संबंधित गाळेधारकांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला माझ्या गाळ्यातील साहित्य ग्रामपंचायतीने गुंडा आणून साहित्य चोरले अशी आशयाची तक्रार नारायणगाव पोलीस स्टेशनला दिल्याने नारायणगाव पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून या 18 लोकांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा बडगा उचलला होता। मात्र यांनी याबाबत राजगुरुनगर येथील न्यायालयात दाद मागितली होती। त्यांना 14 डिसेंबर पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता। आज याबाबतची सुनावणी झाली। या सुनावणीमध्ये सरपंच व ग्रामसेवक हे दोघांचा जामीन मंजूर करण्यात आला व बाकीच्यांचा फेटाळण्यात आला। पोलिसांनी या सगळ्यांचा जामीन नामंजूर करावा याबाबतची मागणी न्यायालयाने मंजूर केली असून याची सुनावणी उद्या जुन्नर न्यायालयात होणार असून याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। धन्यवाद सुरेशजी। तर आज खेड न्यायालयामध्ये या संदर्भात सुनावणी झालेली आहे। पुढे देखील या संदर्भात काय घडणार आहे हे आम्ही तुम्हाला वेळच्या वेळी दाखवणार आहोत। वळूयात आता पुढच्या बातमीकडे। रायगड जिल्ह्यातील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूरसह अनेक तालुक्यांमध्ये स्वच्छता अभियान राबवलं। या अभियानामध्ये अनेक त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। त्यांनी गावोगाव हा स्वच्छतेचा संदेश पोहोचवला आहे। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी स्वच्छता अभियान राबवून जनतेमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेला आहे। या प्रतिष्ठानच्या मार्फत जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या तालुक्यांच्या परिसरात सध्या अध्यात्म आणि विज्ञान याविषयीचे सामाजिक कार्य होत असल्याची माहिती डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दिली। प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही सगळे श्री सदस्य आप्पासाहेब धर्माधिकारी, सद्गुरू सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी श्री सेवा करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। आणि आप्पासाहेबांची नेमणूक आपल्या राज्याचे महामहिम राज्यपाल विद्यासागर राव यांनी स्वच्छदूत म्हणून केले आहे। याचा सर्व श्री सदस्यांना अतिशय आनंद आहे आणि आपला सगळा भारत, आपला परिसर स्वच्छ व्हावा हीच सद्गुरूंची इच्छा आहे। आणि भीमाशंकर येथे या प्रतिष्ठानच्या 350 सदस्यांकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आले। भारत सरकारने तर यापूर्वी स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे। दत्तात्रय धर्माधिकारी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर विद्यासागर राव यांनी स्वच्छता दूत म्हणून नियुक्त केले आहे। त्यांचे सहकारी सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर येथे स्वच्छता मोहीम राबवली गेली। या स्वच्छता मोहिमेत भीमाशंकरच्या आसपासच्या गावातील ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते। रायगड जिल्ह्यातील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीनं आळेफाटा इथंही अशाच प्रकारचे स्वच्छता अभियान घेण्यात आले। स्थानिक नागरिकांनी याचा आदर्श घेऊन जर अशा प्रकारे रोज साफसफाई ठेवली तर सध्या घाणीच्या विळख्यात असलेला आळेफाटा गाव स्वच्छ राहण्यास मदत होईल अशी भावना देखील अनेकांनी व्यक्त केली। आज आपण पाहतात की नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या अंतर्गत आळेफाटा बस स्थानक परिसरातील त्याची स्वच्छता मोहीम चालू आहे। आपल्यासोबत आहेत प्रतिष्ठानचे सदस्य दांगड साहेब। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मार्फत संपूर्ण देशभरामध्ये आज ही स्वच्छता अभियान मोहीम राबवली जात आहे।
या स्वच्छता अभियानाअंतर्गत आपल्या आळेफाटा शहरामध्ये आज आम्ही स्वच्छता करण्याचं प्रतिष्ठानच्या मार्फत ठरवलं. त्यानंतर या ठिकाणी हा सगळा कचरा बघितल्यानंतर थोडासा प्रश्न निर्माण झाला की कचऱ्याची विल्हेवाट कशी करावी. तर त्या संदर्भामध्ये एक जागा उपलब्ध झाली वडगाव आनंद या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी आम्ही कचऱ्याची विल्हेवाट करण्याचं ठरवलेलं आहे. हे स्वच्छता अभियान गेल्या 8 वर्षांपासून प्रतिष्ठानच्या मार्फत राबवलं जात असून या प्रतिष्ठानाला ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद ग्रामस्थांकडून मिळत आहे. फक्त प्रतिष्ठानच्या मार्फत स्वच्छता अभियानच राबवलं जात नाही, तर अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात, ज्यामध्ये शालेय साहित्याचं वाटप असेल, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन असेल, मग रक्तदान शिबिर असेल, महाआरोग्य शिबिर असेल, अशा बऱ्याच प्रकारच्या समाजोपयोगी. दांगड साहेब, साधारणपणे आपण स्वच्छता मोहीम ही साधारणपणे आता कुठे कुठे राबवली? साधारण आज आपण या ठिकाणी स्वच्छता मोहीम जसं आळेफाटा या ठिकाणी 400 सदस्यांच्या उपस्थितीत राबवत आहोत. याचप्रमाणे एक 350 सदस्यांच्या उपस्थितीमध्ये भीमाशंकर श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहोत. त्या ठिकाणी आता या वेळेला हे कार्य चालू आहे, आणि असं संपूर्ण देशभरामध्ये 2 लाखाहून अधिक सदस्य ही 85 शहरांमध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. ही संकल्पना आपल्याला कशी सुचली? या संकल्पनेच्या पाठीमागे डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मार्गदर्शन आहे, शिकवण आहे, आणि स्वच्छतेचं महत्त्व त्यांनी आम्हाला सर्वांना पटवून दिलेलं आहे. आणि स्वच्छतेचं महत्त्व त्यांनी आम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये पटवून दिल्यानंतर या स्वच्छता अभियानामध्ये आम्ही सर्वजण स्वतःहून सहभागी होत आहोत. साधारणपणे आपण आता आळेफाटा स्वच्छ केलं, तर पुढे आपण उद्दिष्ट पुढे स्वच्छताचं कसं आहे? यापूर्वी आम्ही जुन्नर बस स्थानक, मंचर बस स्थानक या 2 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. आता या तिसऱ्या ठिकाणी म्हणजे आळेफाटा या ठिकाणी आम्ही स्वच्छता अभियान घेत आहोत. या पण जो कचरा आता जमा करता किंवा गोळा करताय याचा आपण विल्हेवाट कशा प्रकारे लावणार? ग्रामपंचायतीने आपल्याला जागा उपलब्ध करून दिलेली आहे किंवा काय? आज जो कचरा गोळा केला जात आहे हा कचरा डिस्पोज करण्यासाठी कुठल्या प्रकारे ग्रामपंचायतीची जागा उपलब्ध नसल्यामुळे वडगाव आनंद येथील एक शेतकरी आहेत, त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे, आणि तिथे खड्डा करून आम्ही हा संपूर्ण कचरा त्या ठिकाणी जमा करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत आहोत. या सगळ्या होत्या आजच्या दिवसभरातल्या घडामोडी. इतरही अनेक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत, मात्र थोडक्यामध्ये स्पीड न्यूजमधून. शिरूर शहरातून जाणाऱ्या पुणेनगर रस्त्यावर बीजे कॉर्नरजवळ प्रमुख रस्त्यालगत विद्याधाम प्रशाला हे हायस्कूल आहे. त्यामुळे या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना सतत ये जा करावी लागत असते. मात्र इथे गतिरोधक नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून हा रस्ता ओलांडावा लागतोय. एखादा मोठा अपघात झाल्याशिवाय हा गतिरोधक बसवला जाणार नाही का, असा संतप्त सवाल सध्या या विद्यार्थ्यांचे पालक करतायत. शिरूर शहराला वळसा घालून जाणारे शिरूर पारणे आणि श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांना वरदान ठरलेल्या घोड नदीत बेसुमार वाळू उपसा होतोय. मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नदी पात्राची अक्षरशः चाळण झाली आहे. या गंभीर बाबीकडे महसूल प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते. नदी पात्रामधील हे खड्डे बुजून पात्र एक सलग सखल करण्याची मागणी नागरिकांमधून होते. पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या एका IT इंजिनियर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर येते. तपस्या भास्कर असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. मूळची जयपूरची रहिवासी असलेली तपस्या हिंजवडीतील पर्सिस्टन्स या नामांकित IT सॉफ्टवेअर कंपनीत अभियंतापदी कार्यरत होती. शहरातील जगताप डेअरी परिसरात असलेल्या बोरा हॅपी होम सोसायटीमध्ये एका भाड्याच्या खोलीत ती एकटीच राहायची. रविवारी तपस्या तिच्या घर मालकांना दर महिना ठरलेलं घर भाडं देणार होती. त्यानुसार घर मालक तिच्याकडे भाडं मागण्यासाठी गेले. मात्र बराच प्रयत्न करूनही तपस्या दार उघडत नसल्यानं पोलिसांना बोलवण्यात आलं आणि हा प्रकार उघडकीस आला. तपस्याच्या मृतदेहावरील नाकातोंडाजवळ जखमा आणि रक्तस्राव होत असल्याची माहिती मिळते. तपस्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. मात्र ज्या परिस्थितीत तपस्याचा मृतदेह आढळला त्यानुसार तपस्याने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली या शंकेला वाव आहे. आल्यानंतर तिचा कोणाचाही संपर्क न झाल्यामुळे काल संध्याकाळी आम्हाला 5 वाजता लोकांकडून त्या कोणताही प्रतिसाद देत नाही आहे. त्यामुळे आपण ते आम्ही तिथे गेल्यानंतर लोकांनी दरवाजा उघडून फ्लॅट मालकाकडे असे दुसऱ्या टायमिंग जेव्हा आम्ही आतमध्ये प्रयोग केला तेव्हा ती त्याच्यामध्ये दुचावतेच आढळून आली. तिच्या तोंडातून सर्व रस्ता सगळा म्हणजे त्यामुळे आम्ही त्यांचा मृतदेह उत्तरी तपासणीचा पाठवण्यात आला. डॉक्टरांनी त्यांचा उत्तरी तपासणीचा अहवाल दाखवून केलेला आहे. त्याच्या स्नेहपरीक्षणानंतर त्यांनी आम्हाला ते अहवाल दिला. विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांना रविवारी पुण्यातील कात्रज डेअरी एक्स्पो 2015च्या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावरच अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्यावर सध्या पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पिंपरी पेंढार येथे शनिवार रात्री 8 वाजता 3 वाहनांच्या अपघातात 2 जण मृत्युमुखी तर 1 जण गंभीर जखमी झाले आहे. नगर कल्याण महामार्ग 222 वर पिंपरी पेंढार येथील आसवाड ढाप्यासमोर रात्री 8 वाजता मालवाहतूक ट्रक MH14 BM 4705 होंडा कंपनीची i10 गाडी
MH05B 5126 आणि इंडिको कार MS16 BC 1323 या 3 वाहनांच्या एकत्र झालेल्या अपघातात नगर येथील सिद्दीकी सरोद्दीन देवाणी वय वर्ष 53, नंदलाल सुंदरहात आहुजा वय वर्ष 52 हे अहमदनगर येथील मृत्युमुखी पडले असून श्रीचंद गुलाबाई हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर या होत्या आपल्या परिसरातल्या सगळ्या घडामोडी आपण विस्ताराने आणि थोडक्यात जाणून घेतल्या आहात. आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटणार आहोत उद्याच्या बातमीपत्रामध्ये. मात्र जाता पाहूयात हेडलाईन. शेतकरी संघटनेचा प्राण हरपला. शरद जोशी यांचे राहत्या घरी वार्धक्याने निधन. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार. रायगड जिल्ह्यातील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिले स्वच्छतेचे धडे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूरसह अनेक तालुक्यात एकाच वेळी राबवले स्वच्छता अभियान. आपल्या आजच्या या बातमीपत्रामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटणार उद्याच्या बातमीपत्रामध्ये नवीन घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.